जय महाराष्ट्र मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, फेब्रुवारी महिन्याचा थकीत असलेला हप्ता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र असलेल्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये दिनांक 27 मार्च 2024 पासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि येत्या पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये संपूर्ण ज्या पात्र बहिणी आहेत सर्वांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा जमा होणार आहे। आणि तसेच जानेवारी महिन्याचा हप्ता ज्या बहिणींना आलेला आहे त्या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता सुद्धा जमा होणार आहे। आणि ज्या महिन्यांची ई-KYC मुळे थकीत हप्ते राहिलेले होते त्या महिलांनी जी ई-KYC कंप्लीट पूर्ण केलेली असेल, त्याची प्रोसेस जर ई-KYC कंप्लीट केलेली असेल तर त्या महिला, ज्या महिलांची ई-KYC आता कंप्लीट केलेली आहे आणि सबमिट केलेली आहे आणि त्या ई-KYC प्रक्रियेमध्ये जर पात्र ठरत असतील तर त्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा फेब्रुवारी आणि जानेवारी महिन्याचे पैसे जमा होणार आहे। तर तुम्ही स्वतः बघू शकता की आदितीताई तटकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून हा संदेश दिलेला आहे, तुम्ही वाचून घ्या। बघू शकता तुम्ही, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे। पुढील 2 ते 3 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे। म्हणजे 2 ते 3 दिवसांमध्ये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा जमा होणार आहे। तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि एक कमेंटसुद्धा करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह।